प्रवेशिका प्रथम ही दुसरी परीक्षा उत्तम गुणाने पास झाले. अभ्यासक्रमातील राग त्यांचे आलापताना या व्यतिरिक्त त्यांनी वर्षभरात निदान 2-3 तरी सुगम गीतं आवर्जून शिकावीत आणि ती गीतं सादर करण्याची संधी त्यांना मिळावी या कल्पनेतून हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम केला जातो. मागच्या वर्षी नव्या संगीतातले तराणे नवे या कार्यक्रमातून युवा संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली काही वैशिष्ट्यपूर्ण गीतं सादर केली होती. यावर्षी भाव मधुर गीत गंध या कार्यक्रमातून शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या आणि मराठी माणसाचं भावविश्व फुलवणाऱ्या अशा काही गीतांचं सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत. कार्यक्रमाची आता सुरुवात आम्ही करतोय. 50-55 वर्ष वयाच्या पुढच्या अशा मराठी माणसाच्या मनाचा एक कोपरा हा नाट्यसंगीताच्या स्मृतींनी व्यापलाय. 31 ऑक्टोबर 1880 रोजी अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतलच्या रूपाने पुणे इथे संगीत नाटक सादर केलं आणि ती मराठी संगीत नाटकाची खऱ्या अर्थानं नांदी ठरली. ऐकूया संगीत शाकुंतल नाटकातील एक नांदी.
या जगात होते दोन भास्कर, एक आकाशात दुसरा पृथ्वीवर. एक किरणांनी पृथ्वी उजळायचा तर दुसरा आकाशात स्वर भरायचा. पृथ्वीवरचा हा स्वरभास्कर जरी हरपला तरी स्वरदीप होऊन अनंतात उजळला, मनामनात तेवत राहिला. शब्द गंधारातून, अमर स्वरातून, अभंगातून. संगीत पंढरीतील या विठ्ठलाच्या म्हणजेच भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करूया.
कोणत्याही संगीताच्या कार्यक्रमाची रंगत ही उत्तम साथीदारांमुळेच वाढते, याचा आत्ताच आपण सर्वांनी अनुभव घेतलाय. गिरीश महामुनी हे सर्वांनाच परिचित आहेत. आपल्या शाळेत